आता मस्त आम्ही सकाळी पाटपाट निघालोय बॅक टू होम. सांग म्हणालो त्याला बाबा काय खायला काय खायला. काय चाललं नाही. वल्ले कपडे आणले बघ, फक्त पाण्यात बुडलेले वल्ले कपडे आणले. अरे ओके. सो नमस्कार मंडळी, वेलकम टू माय ब्लॉग. कसे आहे तुम्ही सगळे? सो आता मस्त आम्ही सकाळी पाटपाट निघालोय बॅक टू होम, बॅक टू धाराशिव. आणि पिल्लोने अक्षय खाली आहेत. आता खाली जाऊन निघायचे, जरा आवरावरी चालू आहे. आम्ही जरा थोडंसं आमचं रूमचं सामान, जरा जे काय बुक्स आहेत, जे काय सामान आहे ते आम्ही डिगीमध्ये वापस रॅक करतोय आणि घेऊन जातोय. आणि बघूयात आजचा ब्लॉग कसा होणार आहे, कसा जाणार आहे प्रवास. स्टे ट्यून. चालू करूयात आजचा ब्लॉग. पिलो रात्रभर नो पार्किंग मध्ये गाडी होती तुझी बघ. अन्यथा हवा सोडणे येतील. आहे का? इकडे साईडला नाश्ता करू. सांग म्हणालो त्याला बाबा काय खायला काय खायला. बोल ना. सगळं खायला म्हणते. जे नाव सांगते का तीच नाही म्हणाले. आहेत पोहे खाऊत बाबा. लिव भूक लागली. थोडासा कांदा, टमाटा, कांदा आणि लिंबू. नाही काय नको, वडापाव खाणार आहे माझा पण. चलो 6 hours later. खड्डे आले धाराशिवाला आपलं. चलो नाग पिल्लो, कसा होता बर्थडे एक्सपिरियन्स सांग. बर्थडे एक्सपिरियन्स म्हणजे नाक करते विषय हार्ड. फक्त भावाची झोप झाली नाही. ए काय अगं सामान आहेत ग, पुस्तक होते. गोवा कुठे दिवेगर. मला करू देत नाही. खांद्यावर घे, डोक्यावर घे, असं घे. तुम्ही बॉडी बिल्डर हो यांच्यासारखं. बघ अक्षय, जरा तब्येत वाढव की रे अक्षय. लयच वाढला झाला. ठीक मोठं पतलं झालंय. हे पतलून हे दोन मोठू. त्याला खाऊ काय नाही माझ्यासाठी. आम्ही तर मला काय आणलं रे तू माझ्यासाठी? काय चाललं नाही. मग गेला वल्ले कपडे आणले बघ, फक्त पाण्यात बुडलेले वल्ले कपडे आणले. अरे चला पिल्लू. ओके. सो मंडळी फायनली आपण आलो आता घरी. आपले वल्ले कपडे घेऊन जाऊ घरी. अंशुबाई थांबली वरी. काय अरे एवढेच कपडे मला. काय ओके. सो मंडळी मस्त आपलं झालं आता जेवण आणि आता आपल्याला करायचंय ब्लॉग एंड.
आता जरा मस्त रेस्ट घ्यायचे. आपली जी ट्रिप होती ती व्यवस्थित कंप्लीट झालेली आहे. मेन तर गोष्ट असं डोक्यात होतं की फायनली गोवाला जायचंय, कारण गोवा 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 इतकं जास्त डोक्यात चालत होतं. असं वाटत होतं कधी दिल चाहता है सारखं आपण सीन करावं, कधी जिंदगी ना मिली की दोबारा सारखं फिरावं, कधी गोवा गोवा सारखं मी मजा करावं. कारण मूवीज बघून तर इतकं अट्रॅक्शन झालं होतं की असं वाटत होतं कधी कम्प्लीट करावं, कधी व्हावं. पण शक्यतो गोवाला तर आम्हाला पाठवलंच नाही. आता जाऊ द्या, पण शेवटी दिवेघर तर कम्प्लीट झाले. पण कधी ना कधी ती होपफुली कम्प्लीट होणार. गोवाला 100% जाणार म्हणजे जाणारच. हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ह्या ट्रिपमध्ये त्या 3-4 दिवसामध्ये जे मी ब्लॉग टाकले, जे मी काही व्हिडिओज टाकलेले आहेत, तुम्हाला त्याच्यातला कोणता पार्ट आवडलाय, तुम्हाला त्याच्यातलं असं कोणतं मुवमेंट असं वाटलं की हा यार ही रिलेटेबल आहे किंवा छान आहे, असं तुम्ही पण मला सांगा कमेंटमध्ये. तुम्हाला काय अपेक्षित आहे की काहीतरी गोष्टी करावं हे पण मला सांगा. ओके, सो आता आपण आजचा ब्लॉग आता इथं एंड करूयात. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. उद्या आपण असंच एक चांगल्याशा मजेशीर ब्लॉगमध्ये आपण वापस भेटूयात. आता सायोनारा, टेक केअर.